शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या जामखेड तालुक्यातील नान्नाज येथील आषाढी रथयात्रेची 5व्या दिवशी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली। सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव गुरुपौर्णिमेला साजरा करण्यात आला। याही वर्षी हजारो भाविकांनी पांडुरंगाच्या रथाचे मनोभावे दर्शन घेतले। गुरुपौर्णिमेला दुपारी 12 वाजता पांडुरंगाची रथातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली। यावेळी हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेऊन रथाला नारळाची तोरणे बांधली। नान्नज येथील रथ 3 मजली असून तो सागापासून बनवण्यात आला आहे। रथाला दोर बांधून हजारो भाविक तो ओढतात। गोपाळपुरा येथे आल्यानंतर दहीहंडीवर गोपाळ काळा करण्यात येतो। या रथयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे नर्तिकांचे डाव। ते पाहण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड उडते। एकूण 5 दिवस चालणाऱ्या या नर्तिकांच्या डावावर पैशांची मोठी उधळण करण्यात येते। नर्तिका गुरुपौर्णिमेला रथासमोर आपली कला सादर करतात। गोपाळपुरा परिसरात मोठी यात्रा भरते। गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी हा रथ बाजारतळावर आणला जातो। तेथे भाविकांसाठी नर्तिकांचे डाव रंगतात। हे डाव पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक शौकीन मोठ्या संख्येने नान्नज येथे उपस्थित असतात। त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते। यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या रथयात्रेसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे यांनीही उपस्थिती लावली।